संक्रांत म्हणजे केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक सुंदर उत्सव आहे. प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पूजेची सुरुवात करते तर पहिला अग्निदेवतेच्या साक्षीने तर आमच्याकडे अशी सुगड पूजायची प्रथा आहे. तर ह्याला हळदी कुंकवाची बोटं अशी लावून घेते. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा पवित्र काळ मानला जातो. म्हणूनच हा दिवस शुभ, मंगल आणि सकारात्मकतेने भरलेला असतो. ही सर्व नैवेद्याची सामग्री निसर्गाने आपल्याला दिलेल्या नवीन पिकाचं प्रतीक आहे. सुगड पूजेमुळे घरात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. ह्या भाज्या आम्ही टाकतो सुगडमध्ये. तर हे पहा, असे गाजर, बोरं, घेवडा, तूर, वाटाणे, हे हरभरे. तर हे अशा प्रकारे मी भरून घेते. पूजा झाल्यानंतर तीळ आणि गूळ वापरून बनवलेले लाडू अथवा तिळाची चिक्की ही संक्रांतीची खरी गोड ओळख आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश फक्त बोलण्यासाठी नाही, तर मनातले मतभेद विसरून नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी आहे. तीळ शरीराला उष्णता देतो, गूळ ताकद देतो आणि दोघे मिळून आपल्याला हिवाळ्यात निरोगी ठेवतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर अशा प्रकारे मी सुगड भरून घेतले आहेत आणि प्रथम देवांची पूजा करून घेतली आणि आता सुगड पूजन करून घेते आहे. तर भरलेले सुगड मी देवाच्या समोरच ठेवले आहेत. प्रथम त्यांना हळदी कुंकू आणि तांदूळ घालून घेतले. हळदी कुंकू मी स्वतःला लावून घेतलं. नंतर फुलं वाहून घेतली आणि मग तयार केलेले वस्त्र हे सुद्धा दोन्ही सुगडांना घालून घेतले आणि मग आरती करून घेतली आणि मग माझ्या सौभाग्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली. तर आता मी शेअर करत आहे तुमच्यासोबत तिळाची चिक्की. तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी तीळ घेतले, साफ करून घेतले ते आणि मग छान भाजून घेतले. अगदी मंद गॅस ठेवून त्याचा कलर गोल्डन येईपर्यंत त्याला भाजून घेतले. 1 वाटी तीळ घेतले होते, तर तसंच 1 वाटी गूळ घेतला आणि मग गरम कढईमध्ये तो 1 वाटी गूळ टाकून त्याला वितळवून घेत आहे. पाण्यामध्ये थोडासा थेंब टाकून तो चेक करून घ्यायचा. अजूनही तो गूळ असा ओढला जातो आहे, तर परत तुम्ही गॅसवर ठेवला आणि बघा असं बाजूने ना पूर्ण असे बुडबुडे यायला पाहिजेत, बबल्स येतात असे. तर आणि आपल्याला चिक्की करायची, तर चिक्की कशी अशी कटकन मोडते ना, असं खाताना पण कट असा आवाज येतो. तर ती गोळी अशी हातात पकडून तोडल्यावर तिचा कट असा आवाज आला की मग हे गरम करून घेतलेले तीळ जे आता गार झाले आहेत त्यात मिक्स करून घेतले आहे. हे मिश्रण ढवळताना पटापट ढवळायचं आहे. आणि मग आता हा मी बटर पेपर टाकला आहे आणि त्याच्यावरती 1 स्पून एवढं मिश्रण घातलं आहे आणि वरतून दुसरा बटर पेपर टाकून मी हे लाटण्याने लाटून घेते. ही चिक्की मला अशी पातळ करायची. जेवढी पातळ आपण करू ना तेवढं त्याचा कट असा आवाज आहे ना, जेवढे पातळ करू तेवढा चांगला येतो. पण माझ्याकडे बटर पेपर एवढाच होता म्हणून मग मी चॉपिंग बोर्डवर तूप लावलं, लाटण्याला तूप लावलं आणि सगळं मिश्रण चॉपिंग बोर्डवर ठेवलं आणि मग ते सगळं एकत्र केलं. खूप गरम असल्यामुळे हाताला
चटके लागत होते, पण ते पटापट लाटायला पाहिजे म्हणून ते जवळ करत होती आणि लाटून घेत होती आणि अखेरीस माझं ते लाटून झालं. तर अशा प्रकारे हे बघा ही चिक्की निघाली आहे. तर मला ह्यांना दाखवायचं आहे त्यामुळे मी मधून तोडत नाही आहे, साईडने बघा. मी तोंडात टाकलं आहे तर खूप छान झाली आहे चिक्की. आणि इथे एक गंमत झाली, जी मी लाटली होती ना, ज्याला मी बटर पेपर म्हणाली होती, तो बटर पेपर नव्हताच. मग ही पूर्ण एक दिवस असंच ठेवलं होतं आणि आज सकाळी असंच तोडून पाहिलं तर तो पेपर निघतो आहे. तर हा बटर पेपर नाही. एका बॉक्समधून एक ड्रेस आणला होता आणि तो मी बटर पेपर म्हणून ठेवला होता. तर तो बटर पेपर नव्हताच, त्यामुळे तो असा चिक्कीला चिकटून गेला. असो तरी सकाळी मी तो काढला आणि अशा प्रकारे या माझ्या दोन्ही चिक्क्या तयार झाल्या. सोबतच मी कुरमुरे पण भाजून घेतले होते आणि मग कुरमुरे पण गुळामध्ये टाकून त्याचे लाडू करून घेतले. जेवढे कुरमुरे असतील त्याच्या दीडपट एवढा गूळ घ्यायचा. बापरे, खूप हात भाजतायत. तर असे छोटे छोटे लाडू तयार केले. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.